आज आमचे मित्र महेश आवचिते ब्लॉगर यांचे लग्न होते ना, आपण त्यांच्या आज लग्नाला गेलो मस्तपैकी. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळीच आपली गँग घेतली मस्तपैकी श्रीगोंदा दिशेने निघालो. आज महेश भाऊंचं आपलं लग्न होतं बरं का मित्रांनो. लग्न हे आपले डोकराई फाट्यावरती होते बरं का. आणि आपण ना जवळजवळ 1 वाजता लग्नाला येऊन पोहोचलो होतो. आणि आपण आलो तेव्हा मित्रांनो इथं आहे ना नवरदेव परण्याला चाललो होतं, म्हणजे मस्त प्रकार डान्स वगैरे चालू होता. मग आपण पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि थोडंसं ना मित्रांनो डान्स वगैरे केला, कारण आपल्या मित्राचं लग्न आहे म्हणजे महेश भाऊ ब्लॉगर पाणी पाणी फोटोग्राफर पण आहेत, त्यामुळे काही विषयच नाही. आणि कार्यकर्त्यांनी पण असा भन्नाट डान्स केला की नाही काय विचारू नका. त्यानंतर लग्नाची मुहूर्ताची वेळ झाली होती, म्हणलं चला आता पटापटा लग्न लावून झालं पाहिजे टायमिंगला. मित्रमंडळ इतकं डेंजर होतं का नाही, त्या हलगीच्या तालावरती असे अंग हलवायचे का नाही काय विचारू नका. त्यानंतर एकदम थाटामाटामध्ये मित्रांनो नवरदेवांची आपली एंट्री झाली बरं का छान प्रकारे. मित्रांनो लग्नामध्ये अक्षता टाकण्यासाठी मला तर लय आवडतं. गायकवाड औषधी असं नाव आपण पण टाकू बरं का आपल्या लग्नात, पण आता लग्न होतं का ना तो भाग वेगळा आहे. त्यानंतर मित्रांनो मस्त प्रकारे मंगलाष्टका वगैरे झाला ना, आपण लग्न वगैरे व्यवस्थित पार पाडलं व जेवणाचा पण स्वाद घेतला. एकदम क्वालिटी जेवण होतं. गुलाब भाऊन म्हणलं हाना गुलाबजामन काय, मग 2-2 गुलाबजाम हाणले. त्यानंतर मित्रांनो आपल्याला मठ्ठ्याचा वास लागला, मग मठ्ठा पण प्यावा म्हणलं. मठ्ठ्याचे आपण एक इंदुरकर महाराजांची रील पण टाकले, तुम्ही तिथे बघितलीच असेल, त्यामुळे काही विषयच नाही. त्यानंतर आपले मित्र महेश भाऊ आवचिते यांची पण गाडी घेतली. म्हणलं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लग्नाच्या. त्यानंतर लग्नावरून आल्यानंतर आपण स्वप्नील भाऊंची गाडी घेण्यासाठी आलो मेडिकलमध्ये, कारण आता आपल्या गायला आहे ना मित्रांनो बाळ होणार आहे आणि ते ना जार वगैरे नीट पडण्यासाठी ना औषध वगैरे न्यायचे होते. त्यानंतर आपल्या इथं मामांच्या घरी येऊन पोहोचलो. इथं ना पाचपती सर पण आले होते बरं का, मग त्यांची पण एक क्लिप काढून घेतली. आणि आमचे दाजीन ती पण आलेत हांगेवाडीच्या घरी. आल्यानंतर त्यांना म्हणलं चला हळूहळू जाऊ द्या तुम्ही आता. आपल्याला लगेच मित्रांनो ट्रॅक्टरला आला बदलता, मग काही लगेच नाही. राजू साहेब बिसे यांचं आपल्याला नांगरट करायची, त्यांचं इथं खत पांगवण्याचं पण काम चाललं होतं. त्यांना आधी थंड पाणी बिनी पाजलं. आपल्या ट्रॅक्टरला बघा ना 1 वर्षामध्ये 1111 तास पूर्ण झाले. आयला मला तरी बरं वाटलं बरं का. आणि ना त्यांची नांगरट वगैरे ना एकदम व्यवस्थित पार पाडली. दादूभाईला म्हणलं चला आपल्याला जायचं जामदार वस्तीवरती. आमचे मित्र हर्षवर्धन जामदार यांच्या मित्र लग्नाला तर काय आपण गेलो नाही, परंतु त्यांचं ना सत्यनारायण महापूजा व भराड असं ना कार्यक्रम होता, त्यासाठी आपण आलो होतो. सगळ्या मित्रांची आपली गाठ वगैरे घेतली, क्लिप काढून घेतल्या वैभव शेठ अक्षय शेठ सोबत आणि हर्षवर्धन भाऊंसोबत. आणि इकडे सगळे वाडेकरी मित्रमंडळींचं ना काम चालू जोरामध्ये. म्हणलं आपल्याला पण काना कोपऱ्यात कुठेतरी घ्या बसून. इथे आपले सगळे ज्येष्ठ नागरिक उभा होते, मग त्यांच्यासोबत एक व्हिडिओ वगैरे काढून घेतला. भाऊ केलं म्हणलं मापाने रस प्या रे, मापाने रस प्या. भाऊ म्हणले यार तू बसतो का नाही. भाऊला म्हणलं बसायसाठी झालं ना, काळजी करू. आणि भाऊ म्हणलं आपण आलो व्हिडिओ काढला असं होणारच नाही बरं का, त्यामुळे काही विषय नाही. वैभव शेठचे दाजी पण भेटले, मग त्यांच्यासोबत पण क्लिप काढून घेतली. सार्थक भाऊ होते रसावरती बरं का. घेतलं भाऊ तुमच्या भाऊने बसून. शेजारी इकडे आपले आबा बसले होते, दादू भाऊ आपल्या इकडं. आणि कसला छान स्वयंपाक होता मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. जवळजवळ तुमच्या भाऊने आहे ना मित्रांनो 6 वाट्या ना आंब्याचा रस खाल्ला. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना कोणाला पण विचारा, कोणी पण आपलं नाव सांगितलं की सांगते ना हा 6 वाट्या रस पिऊन गेला. चला तुम्हाला व्हिडिओ आवडेल लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटावं आता उद्याच्या भागात. धन्यवाद.